या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। भाजपने देशात जातीची व धर्माची कीड लावली आहे। मी राजकारणात टक्केवारी व सत्तेसाठी आले नाही असं बोलून प्रणिती शिंदेंनी अक्कलकोट येथील जाहीर सभेत भाजपावर सडकून टीका करत हल्लाबोल केलाय। पहा प्रणिती शिंदेंचं अक्कलकोट येथील जाहीर सभेचं संपूर्ण व्हिडिओ। ही लढाई ज्यांनी 15 लाख आपल्या खात्यात जमा होतील असं सांगितलेलं, पण 15 रुपये पण झाले नाही, त्यांच्या विरोधातली ही लढाई आहे। ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही, ज्या सरकारने, ज्या मायबाप सरकारने शेतकऱ्यांना पीक विमा दिला नाही, त्या सरकारच्या विरोधातली ही लढाई आहे। मुद्दे नाही, काम पण चांगले काका, काळजी करू नका, फक्त बघा अनुभव घ्या। आणि ही लढाई संविधान वाचवण्याची लढाई आहे। आता तुम्हाला ठरवायचंय की ही लढाई मी एकटी लढू का तुम्ही मला साथ देणार आहात ही लढाई लढणार। कारण का ही लढाई मी तुमच्यासाठी लढते, दिल्लीपर्यंत तुमचा आवाज घेऊन जाण्यासाठी मी ही लढाई लढते। मागच्या 10 वर्षात सोलापूर लोकसभा मतदारसंघावर खूप मोठा अन्याय झाला। ज्या विश्वासाने तुम्ही मोदी सरकारला मतदान केलेलं, ज्या विश्वासाने तुम्ही भाजपला मतदान केलेलं की काय ना काहीतरी तुम्हाला मिळेल, तुम्ही सगळं त्यांना देत राहिला। दादा मला दिवसभरात 20 वेळा बोलावं लागतं। तुम्ही सगळं त्यांना दिलं, पण त्यांनी तुम्हाला काय दिलं मला सांग? काहीच दिलं नाही, ठेंगा दिला तुम्हाला धोका दिला, तुमचा विश्वासघात केला, तुम्हाला फसवण्यात आलं बीजेपी कडून आणि मोदी सरकार। आपण माझं झाल्यावर तुम्ही येऊन थोडा वेळ बोला। थँक्यू। राग व्यक्त करा। बघा, उद्या आम्ही नाही आलो तर कोण येणार? वस्तुस्थिती सांगायला भाजपची। पूर्ण सोलापूर लोकसभेत 5 भाजपचे आमदार आहेत आणि खासदार आहेत, 2 तर भाजपचे आहेत आणि बाकी सगळे ईडीच्या भीतीने तिकडे गेले। म्हणून सावध राहा। आज त्यांना विचारा, जेव्हा ते येतील आणि प्रचाराचं भाषण दुसऱ्या दिशेने घेऊन जातील, तेव्हा त्यांना विचारा, त्यांची बोलती बंद होईल। तुम्ही त्यांना एकच प्रश्न विचारा की मागच्या 10 वर्षात तुम्ही निवडून दिलेल्या भाजपच्या खासदारांनी सोलापूर लोकसभेसाठी काय काम केलं? एकच प्रश्न विचारा, त्यांची बोलती बंद। का आम्हाला पाणी दिलं? का आम्हाला रस्ते दिले? का महागाई कमी केली? चुंगी गावात 2 तरी युवकांना नोकरी मिळाली तर सांगा। कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला? कोणत्या जनावरांना चारा छावण्या मिळाल्या? मंगळवेढा, पंढरपूर, मोहोळ त्या साईडला तुमचे लोक असतील, तुमचे नातेवाईक असतील, बघा किती तीव्र रोष आहे भाजपच्या विरोधात, पण टीव्हीवर दाखवत नाही। टीव्हीवर फक्त त्यांचाच दाखवतात। पेट्रोल पंपला पेट्रोल भरायला गेल्यावर त्यांचाच फोटो, व्हॉट्सअप उघडल्यावर त्यांचाच फोटो, खोटं सांगून तुमच्याबरोबर गेम खेळतात, माइंड गेम। आणि म्हणून काँग्रेस जेव्हा गावोगावी येतं, त्या सभा खूप महत्वाच्या आहेत, कारण का ती वस्तुस्थिती काय ती लोकांसमोर सांगण्याची गरज आहे। नाहीतर पुन्हा एकदा त्या खोट्यामध्ये आपण फसू, जसं एवढे वर्ष फसला, 10 वर्ष फसला, अजून किती आपल्याला वेड्यात काढतील ही लोक। आणि इलेक्शनच्या तोंडावर वाढलेला पेट्रोलचा भाव 2 रुपयांनी फक्त कमी केला, म्हणजे काय आपल्याला भीक देतात का काय? कोण समजते ही लोक आपल्याला? आमदारांना विकत घेणं 50 कोटी आहे। अरविंद केजरीवालला रातोरात अटक करतात। जर तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स आहे, जर तुम्हाला एवढा आत्मविश्वास आहे की तुमचे 400 पार होणार आहे, मग एवढी भीती काय तुम्हाला? कशाला काँग्रेस पक्षाचे खाती सील करता? कशाला अरविंद केजरीवालला जेलमध्ये टाकता? आहे ना एवढा आत्मविश्वास? कारण का रिपोर्ट त्यांच्याकडे आहे की 400 सोडा, मुश्किलनी 100च्या पुढे पण जाणार नाही। पूर्ण देशभरात रोष आहे। आज त्या पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांचा पण रोष तुम्हाला टीव्हीवर दाखवत नाही। पूर्ण देशभरात शेतकऱ्यांचा रोष आहे भाजपच्या विरोधात, कारण का काहीच केलं नाही। सोलापूरला 2 खासदार भाजपचे, 2 म्हणजे आता युवकांसाठी मी सांगते की मागच्या 10 वर्षातले 2, तसं बघितलं तर भाजपचे 5 खासदार होऊन गेले सोलापूरला, 5।
वेगळे वेगळे खासदार, म्हणजे किती, 5 गुणिले 5 25 वर्ष. ह्या 25 वर्षात काय केलंय त्या खासदारांनी आपल्या सोलापूरसाठी? जेवढं काम शिंदे साहेबांनी 5 वर्षात केलं तेवढं काम मी 25 वर्षात काहीच केलं नाही. तुम्ही आठवा. शिंदे साहेबांनी उजनीची पाईपलाईन आणली, विद्यापीठ आणली, रस्ते आणले, एनटीपीसी आणलं. तुम्ही एक तरी भाजपच्या खासदाराचं नाव मला सांगा ज्यांनी काम केलंय, ज्यांनी एवढं मोठं काम केलंय? कोणी पाणी आणायचं काम केलंय का? कोणी रस्ते केलेत का? त्या बिचाऱ्या महिलांचं डूल पण आता बंद केलं मोदी सरकारने. 1,500 रुपये डूल मिळायचं आता मुश्किलने 200 रुपये पण येत नाही. उरलेले सगळे त्या भाजपच्या एजंटच्या खिशात जातात. सगळं तेच आहे. समोरून ती उज्ज्वला योजना म्हणतात, काहीतरी सिलेंडर देण्याची, आणि मागून तुमचं पिवळं कार्ड बंद होतं. धान्य मिळत नाही, मग काय शिजवाल त्या सिलेंडरवर, त्या गॅसवर? असंच आहे. हाती के दात दिखाने के एक आणि खाने के एक. पण आता तुम्ही फसू नका, मी हात जोडून विनंती करते. जसं मी म्हणाली, हे निवडणुकीपुरती नाहीये. सोलापूर आज 20 वर्ष मागे गेलंय. आपलं देश 50 वर्ष मागे गेलाय ह्यांच्या विचारसरणीमुळे. ही जी विचारसरणी आहे ना त्यांची, फक्त धर्म जातपातीची विचारसरणी आहे. ती आपल्या देशाला कीड लावली आहे. आपल्या देशाला भारतीय जनता पक्षाने धर्माची आणि जातीची कीड लावली आणि धर्म जात करून लोकांमध्ये तेज निर्माण करतात. आधी आपण नव्हतो असे. सर्व धर्म समभावावर मतदान करायचं. मी मतदानाच्या वेळेसचं बोलते, निवडणुकीच्या वेळेसचं बोलते. तुम्ही नेहमी कामाला महत्व दिलाय आणि जेव्हा जेव्हा तुम्ही कामाला महत्व दिलाय तेव्हा तेव्हा सोलापूरचा विकास झालाय. पण ज्या वेळेस आपला देश ते प्रवृत्त करतायत, जे काम करत नाहीत ते प्रवृत्त करतायत, सर्व धर्म समभावच्या विचारसरणीच्या लोकांना मुद्दामून धर्मावर मतदान करायला ते प्रवृत्त करतायत. आणि ज्या दिवशी तसं आपल्या देशात व्हायला लागेल त्या दिवशी लोकशाहीला खतरा निर्माण होतो. आणि म्हणून मी तुम्हाला सांगते, जागे व्हा. हे फक्त गाजर दाखवतायत. हे इलेक्शन दुसरीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत. आपल्याला लढायचं आहे यांच्या विरोधात आणि जमेची बाजू आहे तुमची, कारण का तुमच्यावर एवढा मोठा अन्याय भाजपने केला. आणि जर माझ्या लोकांवर, माझ्या सोलापूरच्या लोकांवर एवढे वर्ष आपण वाट पाहिली, जर तुमच्यावर अन्याय होत असेल, जर तुम्हाला त्रास होत असेल, तर काँग्रेसची लोक आम्ही गप्प नाही बसणार. आम्ही येणार तुमच्यासोबत, तुमच्यासोबत ही लढाई लढणार. तुमच्यावर जर अन्याय होत असेल तर त्याच्या विरोधात आम्ही बोलणार. मी एकमेव विधानसभेत भाजपवर, लोकसभेत, विधानसभेमध्ये बोलत असते भाजपच्या विरोधात. आणि परवा तर आम्ही मंगळवेढा दौरा केला 35 गावाचा. तर विरोधी पक्षाचा एवढा दबाव आम्ही आणला की 20 वर्षापासून प्रलंबित उपसा सिंचन योजना त्यांनी कागदावरच पण मंजूर केली. आता हे सगळं कागदावर करता, जेव्हा खरे पैसे येतील तेव्हा. पण तेवढं तरी दबाव तंत्र वापरून ते मंजूर करून घेतलं. पण त्यांची लोक कधीच बोलत नाही. त्यांचे एवढे, म्हणजे त्यांचे पंतप्रधान, त्यांचे मंत्री, त्यांचे खासदार, त्यांचे आमदार. पण तुम्हाला काय मिळालं? विचार करण्यासाठी तुम्हाला काय मिळालं? आणि परत जर आपण त्या वेळात अडकलो तर मग आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्याची परिस्थिती निर्माण होईल. आणि म्हणून तुमची बहीण, तुमची लेक ही लढाई लढते. मला फक्त तुमचा साथ हवाय. मी काम करते. काम करणं हा माझा धर्म आहे. मी राजकारणात धर्म जातपात मानत नाही. मी काम करते. माझ्या मतदारसंघाने मला 3दा फक्त कामावर निवडून दिलं. त्यांनी मला सांगितलं, त्यांनी मला विश्वास दिला की लोकशाही अजून जिवंत आहे, कारण का त्यांनी कामाला मतदान केलं. माझ्या विरोधात खूप लोक उभी राहिली, जातीचं पातीचं कॅल्क्युलेशन करून मतं डिवाइड करण्याचा प्रयत्न केला. पण जनतेने दाखवलं की कामाला महत्व आहे. आणि त्यांनी मला सांगितलं की लोकशाहीमध्ये विश्वास ठेव, लोकशाही अजून या देशातून संपली नाहीये. आणि तुम्ही या वेळेस तेच करून दाखवलं पाहिजे. जे तुमचा वापर करतायत, तुमचा वापर करतायत ही लोक, हे लक्षात आणणं महत्वाचं आहे. तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे एकीकडे शेतकरी उपाशी मरतोय बिचारा, दुसरीकडे त्या विधवा महिलेला डूल नाहीये, युवकाला नोकरी नाहीये. आणि तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कशा सुचतात? मग बरोबर आहे का नाही?
पटतंय का नाही तुम्हाला? म्हणून किती ह्यांची प्रवृत्ती आणि यांची मानसिकता किती हानिकारक आहे आपल्या देशासाठी, आपल्या गावासाठी तुम्ही विचार करू शकता. पण जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे तोपर्यंत तुमचा आवाज आहे, तोपर्यंत आम्ही तुमचा आवाज दाबू देणार नाही. जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे तोपर्यंत आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत. जोपर्यंत काँग्रेस आहे तोपर्यंत आम्ही माझ्या माय माऊली सोबत आहोत. जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे आम्ही आरक्षणासाठी लढणार म्हणजे लढणार. जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे तोपर्यंत या शेतकऱ्यासोबत, या कामगारांसोबत आम्ही खांद्याला खांदा लावून लढणार. काँग्रेस जिवंत आहे, काँग्रेस अभी जिंदा है आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत. मी लढणार, तुम्ही त्याची काळजी करू नका. एकदा फक्त आशीर्वाद द्या आणि बाकी मग ते टेन्शन माझं. मग तुम्ही निवांत राहा. आणि मी ईडीबीडीला घाबरत नाही. माझ्याकडे बँक नाही, समस्या नाही, काय नाही. मी ईडीबीडीला घाबरत नाही. जर तुमच्यावर अन्याय होत असेल आणि जर तुमच्यावर भाजप अन्याय करत असेल तर मी बोलणार म्हणजे बोलणार. मी नाही घाबरत. मग आणि मी राजकारणात टक्केवारीसाठी आणि सत्तेसाठी आले नाही, म्हणून माझा त्रास तुम्हाला कधीच होणार नाही त्याची पण काळजी करा. मी काम करीन, तुम्ही नाही म्हणाला तरी मी चुंगी गावाचं काम करीन, त्याची काळजी करू नका. पण एक संधी द्या, येणाऱ्या 7 तारखेला, 7 मेला, अजून 1 महिना आहे आपल्याला लढायचं. येणाऱ्या 7 तारखेला तुम्ही मला साथ द्याल अशी आशा मी बाळगते. तुमच्या ह्या लेकीला तुम्ही आशीर्वाद द्याल, तुमच्यासाठी लढण्यासाठी, तुमचं काम करण्यासाठी, एवढीच मी तुमच्याकडून आशा बाळगते. आणि अजून काय मी तुमच्याकडून मी काही मागणार नाही, कारण का फक्त आशीर्वाद ह्या क्षणाला माझ्यासाठी महत्वाचा आहे. बाकी तुम्हाला द्यायची वेळ आली आहे. ज्या लोकांनी तुमचा विश्वासघात केलाय त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे. एवढंच मी सांगू शकते. बदला घेण्याची वेळ आली आहे, कारण का अजून किती तुम्ही सहन करणार. सहनशक्तीला पण काही मर्यादा असते, पण आता ती संपते आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत. एवढंच वचन एक बहीण या नात्याने मी तुम्हाला देते आणि आपली रजा घेते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियाँ. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियाँ स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला. चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियाँ चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. आमचा पत्ता हॉटेल बडे मियाँ, विजापूर वेस्ट, सोलापूर.